संघाचा दिगंबर हमने आणि जयेश सुरेकर गोळीसाठी तयार आहे थल एक्सप्रेस सुमित पत्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय एक थल एक्सप्रेस अलिबाग तालुक्यातील नामवंत दोन संघ आणि एकामेका गावाला जवळ असणारे हे गाव पाहतो एका साईडला नवगाव तर एका साईडला थल असे हे गाव पाहतोय आपण आणि नक्कीच दोघांना या दोन संघांचा खेळाडूंचा खानाखुणा माहीत असणारे हे खेळाडू नक्कीच पाहतोय सुमित पत्रे सरपाता रेषेचा गोलंदाज पाहतोय आपण एक थल एक्सप्रेस म्हणून ओळखली जातोय सुमित पत्रे पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय स्ट्राइक एंड पर दिगंबर हमने नॉन स्ट्राइकला पडतोय जयेश सुरेकर लेग स्पे त्या ठिकाणी षटक चालू होते पॉइंटच्या दिशेला कटोला त्या ठिकाणी रिजन मध्ये शतरक्षण आहे दोन शतरक्षणाला चकावून चेंडू जाते बीएसएनएल टाटा निकम डोकोमोत चौकार पियुष भोईर नौकार स्लिप पॉइंट मिडलला कटोलेला चेंडू त्या ठिकाणी दोन शतरक्षणाला चकवलं आणि या चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी 4 या धावसंख्येने संघाचा खाता ओपन करतोय जय मल्हार पुरस्कृत नवगाव या संघाचा सलामीर दिगंबर हमने आणि जयेश सुरेकर ही जोडी मैदानाच्या आत पाहतोय आपण नक्कीच सुमित पत्रे हाफ टॅकर चेंडू होता गुडलेन स्पॉटर चेंडू आदलला आणि एक धाव तर नक्कीच पूर्ण झालेली आहे दुसरी रनसाठी मात्र अशा रीतीने 2 धाव देखील पूर्ण झाल्यात पंचांचा निर्णय अंतिम राहील आदिल यष्टीरक्षक त्या ठिकाणी तर या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे थर्ड अंपायर त्या ठिकाणी कल्पेश म्हात्रे तर या ठिकाणी स्क्रीनवर पाहिलेलं आहे नक्कीच भास्कर सातमकर त्या ठिकाणी आहेत ते देखील आताच्या घडीला पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मग लोचन भोईर आणि भास्कर सातमकरची जोडी नक्कीच आपण पाहतोय नॉट आउट त्या ठिकाणी उत्कृष्ट या ठिकाणी पंच थर्ड अंपायर म्हणून भास्कर सातमकर नॉट आउट सुरक्षित 2 धाव पूर्ण होतात आणि दोन्ही या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे 600 धावसंख्या जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सरसोली या संघाची सलामी जोडी मैदानात पाहतोय आपण एका साईडला दिगंबर हमने दुसऱ्या साईडला पाहतोय तर आपण जय सुरेकर आणि गोलंदाजी नक्कीच पाहिले तर सुमित पत्रे आओ ना देगा ताऊ दर्शक बने फिल्डर बने दर्शक हवाई सफर चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी पियुष तर षटकार या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सरसोली या संघाचा सलामीर दिगंबर हमने हाफ टॅकर चेंडू होता मोठा प्रहार मारला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे मात्र सुंदर फुटबॉल कव्हर आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी आज धावसंख्या त्या ठिकाणी चौकार होता त्या ठिकाणी 2 धावा खर्च करतो तो म्हणजे
माऊ 11 एकविरा थळ या संघाचा क्षेत्ररक्षक आणि या दोन्ही या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतो धावपलकावरती म्हणजे बिन बाद 1400 धावसंख्या. षटक क्रमांक पहिला मार्गदर्शन पाहतोय सुमित पत्रे. थल एक्सप्रेस पूर्ण गुडलेस शॉट चेंडू आदलला मात्र त्या ठिकाणी आदिलला चकवलं. यशांच्या पाठी असताना आदिलला त्या ठिकाणी गलीच्या दिशेला असणारा क्षेत्ररक्षणाला दोन क्षेत्ररक्षणाला हुलकून दिली चेंडूने आणि कार्पेटला गुदगुल्या गाव चेंडू जाते सीमा रशेच्या बाहेर 4 धावांसाठी. अठराशे धावसंख्या. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज सुमित पत्रे. थल एक्सप्रेस पुन्हा शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या दिशेला मारला. चेंडू जाते BSNL टाटा इंडिकॉम डोकोमो षटकार. दर्शक बने जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सरसुली या संघाची धावसंख्या पाहूया आपण. बिनबाद 24 अशी धावसंख्या. सलामीला आलेली जोडी पाहतोय मैदानाच्या आत आपण. दिगंबर हमने आणि या जयेश सुरेकर ही जोडी मैदानाच्या आत पाहतोय आपण. अलिबाग तालुक्यातील एक नामांत गाव नवगाव आणि थल. जसं नावे आणि नौकार गाव त्याच पद्धतीने ही गाव आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि या संघाकडनं दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय पवन. पवन गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. पुन्हा उंचावून हिट केला त्या ठिकाणी यश जातोय. चेंडू खाली मात्र चेंडू पर पोहोचे पर्यंत 2 धाव मात्र नक्कीच पूर्ण झाल्या. बराच काल हवेमध्ये चेंडू होता मात्र 2 धाव पूर्ण करतात आणि दोन्ही या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते धावपलकावरती म्हणजे पवन त्या ठिकाणी दोन्ही या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय 26 अशी धावसंख्या. पवन भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू. पंच नाराजी व्यक्त करते लोचन भोईर आणि स्वेल चेंडू अवांतर एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे 27 अशी धावसंख्या. षटक क्रमांक दुसरा मार्गदर्शन पाहतोय आपण. पवन दाते 15 बॉलचा रनअप राईटम राऊंड विकेट मारा करतोय. पंचांच्या उजव्या खांद्याकाना मारा करतोय पवन. सलामीचा सलामीर जयेश सुरेकर याला. हो अल्टी पलटी मारण्याचा प्रयत्न होता. सीसीचा फटका परंतु बॉल आणि बॅटचा समावेश नसताना निर्धाव चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू आदलला. कार्पेटवरून सरळ चेंडूने उचली घेतली. यष्टीरक्षक सुरलेख कामगिरी बजावतो त्या ठिकाणी आदिल. माऊ 11 एकविरा संघाचा मॅच विनर फलंदाज यशांच्या पाठी उभा आहे. लो फुलटॉस चेंडू डावकुरा फलंदाज आउना देगा धाव. दर्शक बने फिल्डर. फिल्डर बने दर्शक. हवाई सफर चेंडूला पाठवतोय थेट औराच्या बाहेर 6 धावांसाठी. त्या ठिकाणी चेंडू आलेला आहे. जय सुरेकर मात्र डावकुरा फलंदाज डाव्या हाताने फटकेबाजी करतोय आणि या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे 33 अशी धावसंख्या. षटक क्रमांक दुसरा मार्गदर्शन पाहतोय पवन. 47 नंबरची जर्सी परिधान करणारा हा गोलंदाज. पुन्हा डान्सिंग द डाऊन आउना देगा धाव. चेंडूला थेट पडतो आवराच्या बाहेर. फटक्यात होता वजन. धावा भेटतात अर्धा डझन. डीजे
पुरस्कृत नवगाव हृदय 11 सारसुली या संघाचा जय सुरेकर. भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू खूपच ऑप्शनच्या बाहेरून चेंडू पंच नाराजी व्यक्त करतोय लोचन भोईर आणि पंच तर पंचांचा निर्णय लास्ट निर्णय आणि हा चेंडू स्वेल हाताळला गेलाय गोलंदाज पवन यांनी असं जाहीर नक्कीच करण्यात येतोय. संघाची धावसंख्या पोहोचतोय एक या धावसंख्याने 40 अशी धावसंख्या. रिव्ह्यू नाही आहे, जर अंपायरने घेतला तरच अंपायरचा निर्णय लास्ट निर्णय. हाफ टॅकर चेंडू होता भन्नाट वेगाने चेंडूला फेकला गेला बॅट आणि बॉलचा समावेश नसताना हा निर्धाव चेंडू येतोय पवनच्या गोलंदाजी माध्यमातून धावसंख्या स्थिरावली जातोय. जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सारसुली या संघाची धावसंख्या स्थिरावतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गदर्शन पाहतोय 4 षटकांचा नक्कीच मॅच पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिलाच मॅच. पुन्हा हाफ टॅकर हिट केला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतो यशला चगवलं चेंडू मानवंदना देऊन जातोय सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफच्या वरून BSNL टाटा टेकॉम डोकोमो षटक. षटकाराने षटक पूर्ण करतोय पवन याचं 2 षटकांची सांगता होते जवळजवळ 12 चेंडूंचा खेळ समाप्तीवर आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतोय धावपलकावरती म्हणजे बिन बाद 46 अशी धावसंख्या. उशीर झालेल्या प्रेक्षकाच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की चालू असणारा सामना नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आत. माऊ 11 आहे एकविरा थल विपक्ष पाहिला तर जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सरसुली या 2 संघाच्या दरम्यान नक्कीच मॅच पाहतोय. प्रथम नाणेफेक माऊ 11 आहे एकविरा थलच्या बाजूने लागता क्षणी क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि या फलंदाजीसाठी आमंत्रित केला तो म्हणजे जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सारसुली या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या नक्कीच पाहतोय आपण. षटकारांचा बादशाह आणि या चौकारांचा आदिलशाह म्हणून ओळखला जातोय एक 40+ खेळाडू दिगंबर हमने आणि जय सुरेकर ही जोडी मैदानाच्या नक्कीच पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडे तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय आयुष साखरकर. दिगंबर हमने मात्र सुसाट थांबतोय. आगाज तो किया है मगर अंजाम करना बाकी है. छक्का तो लगा है, 14 भी लगाना बाकी है. दिगंबर हमने मात्र सुसाट सुटतोय आणि एका पाठोपाठ षटकाने स्वागत केलं आयुष्याच्या गोलंदाजीचा. स्थायी या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय 52. श्रीराम स्पोर्ट सोनकाच्या हॉलंडर्सनी चेंडू आणायचा सीमारेषेच्या बाहेर उभे राहा. बॉल आला बघा पंच. ऑफिशियल पंच पाहतोय नितेश नरारी आणि लोचन भोईर कल्पेश म्हात्रे अशी या स्पर्धेसाठी पंच पाहतोय. आयुष स्लोवर गेन टाकली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे कोणतीही चूक करत नाही आणि संपुष्ट करते तो म्हणजे दिगंबर हमने याचा खेळ. बॅक टू डगआउट.
विनोद वाटकरी देखील मोठ्या फटक्यांचा बादशाह आणि मोठ्या पस्करला जाणला जातो असा खेळाडू पाहतोय विनोद वाटकरी. आयुष हलवर पद्धतीने ग्लास केला पॉइंटच्या दिशेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. तत्पर्यंत मात्र एक धाव पूर्ण करतात आणि एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुन्हा धावफलकात जाऊन पोहोचतोय. एक बाद 53 अशी धावसंख्या. पहिली सबलदा सलामीचा सलामीर दिगंबर हमने बाद झाला. 8 चेंडूंचा खेळ समाप्त करून 30 धावा वसूल केला त्या दिगंबर हमनेने आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होते विनोद वाटकरी. डावकुरा फलंदाज स्ट्राईक एंड पर पाहतोय आपण जयेश सुरेकर. नॉन स्ट्राईकला पाहिला तर विनोद वाटकरी. गोलंदाजी मार्फत पाहतोय तर आयुष. हो हो आयुषचा मात्र समाचार घेतला. चेंडूला लांब पल्ल्याच्या मार्गावर पोहोचवतोय 6 धावांसाठी. पुन्हा डीजेला भेटू या ठिकाणी संधी. तर सलामीचा सलामी डावकुरा फलंदाज देखील 26 धावावर नाबाद खेळी करतोय जयेश सुरेकर. जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सरसुले या संघाचा पुन्हा घुटना टेक और ये तमाशा देख. चेंडू जाय बीएसए नटा निगम डोकोमो षटकार. डीजेला भेटू पाठोपाठ 2 षटकार ठोकून करते फलंदाज. सलामीचा सलामी डावकुरा फलंदाज पाहतोय आपण जयेश सुरेकर. तामाचा मात्र नाव घेत नाहीये. जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सरसुली या संघाचं नेतृत्व करत आहे. पुन्हा त्याच रिझनला त्याच दिशेला चेंडू 1 बाउन्स बीएसएनएल टाटा निगम डोकोमो चौकार. डीजे सांगता होतोय जवळजवळ 18 चेंडूंचा खेळ समाप्तीवर आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर नक्कीच धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी. जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सरसोली या संघाची एक बाद 70 अशी धावसंख्या. 69 3 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावसंख्या या ठिकाणी पाहिले आपण. 23 प्रति षटकामागे खेळत असताना पाहतोय आपण जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सरसोली हा संघ पाहतोय मैदानाच्या आत. मैदान म्हटल्यानंतर सागर सम्राट क्रीडा संकुल नक्कीच पाहतोय आपण. एक चर्च गेट मरीन लाईन मध्ये मुंबईमध्ये असणार वानखेडे स्टेडियम तोच आपण या ठिकाणी पाहतोय. रोहा तालुक्यात रेवदंडा रोहा हवे पासून आतमध्ये असणारा हा मैदान पाहतोय. विनोद वाटकरे स्ट्राईक एंड पर. वैयक्तिक पहिला आणि संघाकडे अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अशांक. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हाताळला. तेवढीच दाद केली आणि चेंडू त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलं. नक्कीच मात्र सीमारेषा पार करतोय कारण क्षेत्ररक्षणचा पाय नक्कीच. पंच काय चौकार. तर या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात येत आहे. तर स्क्रीनवर पाहतात या ठिकाणी मुख्य पंच कल्पेश म्हात्रे.
चौकार. तर या ठिकाणी पंचांनी नक्कीच पाहिलं, ओळखलं, जाणलं गेलं आणि त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग नक्कीच आहे. चेंडू निर्णय देण्याच्या अगोदरच पंचांनी सांगितलं त्या ठिकाणी प्रेक्षक वर्गाने का चौकार आहे आणि 4 या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय 73. पुन्हा विनोद वाटकरे सुसाट वाट पाहतोय आणि चेंडूला पाठवतोय त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझनला 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 77-7 धावसंख्या. तर नावे गावचे पोलीस पाटील सन्माननीय मंगेश नारायण पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय आणि या ठिकाणी हुलकावणी दिली क्षेत्ररक्षण पवनला चकावून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय 4 धावांसाठी. अशांक हणामारीचं षटक हाताळण्यासाठी मैदानात नक्कीच माऊ 11 एकविरा संघाचं तर विनंती करतोय मी अनिकेत भगत आणि प्रज्योत वाडकर गणेश वाडकर आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आहेत. आपण मुख्य या अतिथी कक्षेत येऊन असं नसतं येण्याची कृपा करून नितेश गावडे. तर वळतो मैदानाच्या आत नक्कीच चालू असणारा सामना पाहतोय आपण. एक अलिबाग तालुक्यातील दोन्ही नामवंत संघ पाहतोय. माऊ 11 आणि एकविरा थल सुमित पत्रेचा संघ ओळखतोय. एक थल एक्सप्रेस आणि एका बाजूला पाहिलं तर जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सारसोली हा संघ पाहतोय. त्या संघामध्ये देखील रती मारती खेळाडू पाहतोय आपण. अशांग या वेळेला या चेंडूवर पंच नाराजी व्यक्त करतोय. लोचन भोईर आणि अवंतर एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय धावलकावरती म्हणजे 83 धावसंख्या. शेवटला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय अशांक थळ या संघाचा. एक दमदार आमदार हा चषक पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि या प्रेक्षक वर्गांचं या मंडळाच्या वतीने माझ्या शब्द सुमनातून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. पुन्हा शॉर्टपिच चेंडू होता त्या रिझल्टला पाठवला. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून. BSNL टाटा इंडिकॉम डोकोमो आपण पाहतोय. पुन्हा मारलेला चेंडू पवन धावतोय चेंडूला आणि चकवला पवनला 47 नंबर जर्सी करणारा पवनला चकवून 1 बाउन्स BSNL टाटा इंडिकॉम डोकोमो चौकार. षटकार मारला तर 99 होईल आणि 100 धावा विजयासाठी. षटकार मारणार का विनोद वाटकरे स्ट्राईक एंड पर पाहतोय. आणि या षटकाराच्या प्रयत्नात नक्कीच होता आणि आता मात्र सुंदर शतरक्षण त्या ठिकाणी पवनच्या द्वारा आणि एकच धाव दुसऱ्या धावावर रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय जयेश सुरेकर आणि 4 षटकांचा सामना नक्कीच समाप्त होतोय. 4 चेंडूच्या समाप्तीचा धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर जय मल्हार पुरस्कृत नवगाव हृदय 11 सरसुरी या संघाची. तर 2 बाद 94 विजयासाठी. तर विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 95 धावाची आवश्यकता. 95 आवाजात करूया बदल. मी घेऊन जातो माझा मायक्रोफोन अलाउड करतो. मी माझे साथी समालोचक प्रदीप सर होईल यांना विनंती करतोय काय पुढचं धावतं होणं आपल्या वाहिनीतून नक्कीच ऐकवण्याचा प्रयत्न कराल प्रदीप सर.
आहे आपणास विनंती करतोय. हाच मात्र इथे आपण पाहिला तर प्रथमदा फलंदाजी करत असताना हृदय 11 सारसोली जय मल्हार नवगाव संघ जिथे आपण फलंदाजी करत असताना पाहिलं ज्याने 94 धावांचं भलं मोठं आव्हान इथे उभं ठेवले गेले. मी उपेजी तांडेल यांना विनंती करते पण टॉस करून घ्यायचा आहे. शिवकृपा मरुवाई तळेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये अप्पा 11 खैराळे यांच्यामध्ये ही दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळणार. मी भास्कर सातमकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत अप्पा 11 खैराळे आणि त्यांच्या विरोधामध्ये मरुवाई शिवकृपा तळेकर या संघामध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. परंतु इथे एक मोठी रायवली खऱ्या अर्थाने एक मोठा धावांचा डोंगर उभा ठेवला गेलाय नवगाव संघानं. धन्यवाद प्रदीप. तर या ठिकाणी नाणेफेकचा कॉल करतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत पाहणार आपण नक्कीच आहोत याच्यानंतर. तर शिवकृपा मर्याई तळेकर संघाचा कर्णधार या ठिकाणी हजर आहे विजय घाणेकर सरपंच साहेब अर्थात. आणि एका बाजूला पाहतोय अप्पा 11 खैराळे संघाचा कर्णधार योगेश गंबे. नाणेफेक करतील एक भास्कर सातमकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. तर या ठिकाणी नाणेफेकचा कॉल निर्णय लागतो तो म्हणजे शिवकृपा तळेकर संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण नक्कीच असेल आणि 4 षटकांचा मॅच आहे दादा. ओव्हर टू प्रदीप सर. जिथे आपण पाहिलं तर मग 94 धावांचं हे आव्हान पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाल्या. जिथे आदिल कुरेशी आणि या साथीला पाहिलं तर मग जयेश लट हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मग आदिल कुरेशीला इथे आज मात्र आपल्या नावाप्रमाणे खेळ करावा लागणार आहे कारण 94 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. 23.54 सरासरीने इथे धावा जमा करायच्या आहेत. पॉवर पेचं हे पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर विशाल जैतूला आपण तिथे पाहतोय. ऑन द स्ट्राईक आदिल कुरेशी तिथे आपल्याला पाहायला मिळते. पॉवर पेचे पहिलं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर मग जिथे पॉवर पेच्या षटकामध्ये आदिलसाठी क्षेत्ररक्षण सज्ज ठेवले गेले. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड ऑन असं मात्र क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट 17 मध्ये शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेलंय. विशाल जैतूचा पहिला बॉल राईट मोर द विकेट न पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलंय. ईट का जवाब पत्थर से देना ही पडेगा आणि सुरुवात केले आदिल खुरेसेनं. देवाची कृपा दोन्ही संघावरती आहे कारण खऱ्या अर्थाने नवगाव आणि थळ संघ हे अगदी शेजारी गाव आहेत. एकमेकाला प्रत्येकाचे डावपेच गेम प्लॅनिंग या माहितीच आहेत. तर गोलंदाज विशाल जैतूवरती हल्ला चढवला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पटका खेळला होता. पुढचा बॉल जिथे दुसरा चेंडू हाताळण्यासाठी विशाल जैतूल आपण पाहतोय. गती काढून घेतली गोलंदाजानं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर टप्पा देखील बदलला गेला. अकुट टप्प्याचा चेंडू टप्पा पडला आणि चेंडू थोडासा खाली राहिला आणि शरीरापासून फलंदाज थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न ठेवला होता. डॉट चेंडू आलाय. 6 धावा धपालका होती. 94 धाव्याचं भलं मोठं लक्ष राहिलंय. हे पूर्ण होणार का? पुढचा बॉल लॉफ्टेड फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका
440चा षटकार द्यायला सुरुवात केली फलंदाज आदिल. वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 12 वाजवायला सुरुवात केली. 94 धावांचं हे भलं मोठं एव्हरेस्ट सर करायचं आहे. मग एव्हरेस्ट सर होणार का? आणखीन एक स्ट्रेट हिट आय गेट 6 आउट ऑफ द डे. परंतु आपण हा भास्करजी फटका पाहिलात मग मला सचिन रमेश तेंडुलकरची आठवण झाली. स्टीफन फ्लेमिंगला सॉरी डेमिन जो ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आहे त्याच्यावरती चढवले हल्ले त्याच पद्धतीने फटके खेळायचा. मॅग्राथला देखील असे स्टेप आउट करून षटकार खेळायचा. चेंडू द्यायचा आहे कारण चेंडू एवढा मोठा दूरवरचा फटका खेळला होता की वावराच्या बाहेर अगदीच चेंडू तिथे गायब केला या फलंदाजानं. काय फटका खेळला गेला पहा. सचिन रमेश तेंडुलकर ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलिया गोलंदाजासमोर जो फटके खेळायचा ना असा फटका खेळला गेला. त्या फटक्यांची इथे पुनरावृत्ती पाहायला मिळाली. 18 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 18 धावा 94 धावांचं लक्ष राहिलंय. मॅच बॉल आलाय आतमध्ये. अफलातून फलंदाजी तोडीस तोड प्रति उत्तर देत असताना हे मॅच बॉल आलंय. मॅच बॉल आले बघा ना. सिक्सरचे चेंडूचा वापर केला गेलाय. लगा तो सिक्सर. 18 धावा धावपळकावरती. पहिले MRI चे बॉल नाही राहिलेत ते. पुढचा बॉल जिथे गोलंदाजावरती हल्ले चढवत असताना आक्रमण. आणखीन एक क्या बात है. हा खऱ्या अर्थाने हायस्ट फील्ड मध्ये 9 नाही तर मला वाटते 12 धावा द्याव्या लागतील. काय फटका खेळतोय आदिल आदिल आदिल. इथे मात्र षटकारांची आतिषबाजी. ना मैं रुकता हूँ ना मैं झुकता हूँ खाली छक्के पे छक्के ठोकता हूँ. काय खेळ चालला आदिल कुरेशीचा. ज्या 94 धावांचं लक्ष आहे मग ते इथे पूर्ण करण्याचा जो खऱ्या अर्थाने शिवधनुष्य उचललंय आदिल कुरेशीनं. हे शिवधनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत उचललेलं राहणार का? कारण विशाल जैतूवरती विशालमय फटके खेळायला सुरुवात झाली. धावसंख्या धावपळकावरती पाहिली तर 24 धावा धावपळकावर जी सरासरी राखायची आहे ना ती सरासरी मात्र इथे राखली गेली. विशाल जैतूवरती हल्ले व्हायला लागलेत. आक्रमण रूप धारण केलंय. इथे वादळाला सुरुवात झाली. जो आदिल कुरेशी नावाचं वादळ गोंगवतो या मैदानाच्या आतमध्ये. भगवमय वातावरण आणि त्याच्यामध्ये हे भगव वादळ उभं राहिलंय. पुढचा बॉल. आणखीन एक स्ट्रेट डाऊटचा फटका. एक टप्पांची चेंडू सीमावार चौकार. पहिल्या षटकामध्ये पॉवर पेच्या पॉवरफुल फटकेबाजी राहिले. मग आपल्या गोलंदाजावरती तसे हल्ले झाले होते ना तसेच हल्ले या ठिकाणी आदिल कुरेशी गोलंदाजांवरती करतोय. जिथे आपण पाहिलं ना की विशाल जैतूवरती आक्रमण राहिलेत. पहिल्या चेंडूचे षटकार नंतर डॉट आणि 4 मध्ये षटकार 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 आणि 6वा चेंडू चौकार आलाय. 28 धावा
धावपळकावरती. मग आपले गोलंदाजांना पटके पडतायत, मग आपण देखील त्यांच्या गोलंदाजावरती आक्रमण का करू शकत नाही? आणि हेच या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय, जिथे गोलंदाज षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी सज्ज राहिलाय. पॉवर प्लेचं षटक संपलंय, जिथे क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळतोय. इष्टीच्या पाठीमागे दिगंबर हामणे क्षेत्ररक्षणाशी विहरचना बदलवत असताना आपण पाहिलं लेग स्लिप मध्ये, जिथे विनोद वाटकरे आहे, हेमंत पाटील आपण पाहिलं, विशाल जैतू शॉर्ट पॉइंट मध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाईट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. पहिला बॉल, पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळला गेलाय. इथे चेंडू हवेत राहिलाय, मात्र अगदीच गोलंदाजाने टाकलेला चेंडू, जिथे गोलंदाज जयेश आहे आणि तो गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर पुन्हा उलट्या दिशेला धावून झेल पकडण्याचा प्रयत्न पुरेपूर राहिला होता, मात्र झेल पर्यंत पोहोचू शकला नाही. जिथे फलंदाजाने या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली गेली, 29 धावा धावपळकावरती. या षटकावरती बरंच भविष्य खऱ्या अर्थाने नवगाव संघाचा असणार आहे, कारण 28 धावा आल्या आणि याच धावा आता या दुसऱ्या षटकामध्ये जयेश सुरेकरला रोखायचे आहेत. डावखुरा गोलंदाज आहे, खऱ्या अर्थाने डावखुरा गोलंदाज म्हटल्यानंतर नॅचरल कट सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. मग इथे या षटकामध्ये धावा रोखल्या जाणार का, की जे आदिल कुरेशीने पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली ती सुरुवात या षटकामध्ये देखील पाहायला मिळेल का? बोट फिरवली गेली, फिंगर रोल केलंय, जिथे कमी गतीचा चेंडू, चेंडूवरती गती थोडीशी कमी केली गेली, मग डॉट चेंडू येतोय, जिथे चेंडू डॉट आलाय, स्लोवर चेंडूचा वापर केला गेलाय. 29 धावपळकावरती पुढचा बॉल, पुलर लेनचा चेंडू, हो नो लुक स्टाईल फटका खेळलाय, क्या बात है. इथे मात्र चेंडू डीप मिडगड क्षेत्राच्या बाहेर, षटकार. चेंडू आणि 35 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या. प्रेक्षकांना ज्या मॅचची आतुरता होती ना, ती मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज खऱ्या अर्थाने हे वादळ गोंगावतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे बोट फिरवली, मात्र चेंडूला देखील कव्हर क्षेत्रामध्ये फिरकावलंय, सीमा बाहेर, षटकार. खऱ्या अर्थाने हायलाइट चालू आहे काय का असं प्रश्न पडलाय, कारण इथे 94 धावा देखील कमी पडतात की का हा प्रश्न आतापर्यंत निर्माण राहिलाय. कारण आदिल खुरशीचे हे वादळ धावसंख्यावरती नजर टाकली तर 41 धावा धावपळकावरती, म्हणजे अर्धा पल्ला इथे पार केलाय. खऱ्या अर्थाने पहिल्या दमामध्ये तो एव्हरेस्ट सर अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलाय, पार केल्यात त्या पायऱ्या. मग अजूनही जर पाहिलं तर तिथे धावा जमा करायच्या आहेत. चोपन्न धाव्यांची गरज आहे अजूनही पाहिलं तर, मग 53 धाव्यांची गरज आहे, 53 धाव्यांची गरज आहे. 95 धाव्यांचं टार्गेट आहे, 94 धावा बनवल्या गेल्या आहेत. आज फक्त आणि फक्त आदिल आदिल आणि आदिलचं हे चाललेलं खऱ्या अर्थाने वादळ. मॅच लाईव्ह बघण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानामध्ये गेलो असतो तर आणखीन मजा आली असती, कारण ही रायवळी
खऱ्या अर्थाने नवगाव आणि थळ मध्ये पाहायला मिळतोय. मग आदिल कुरेशीचं आलेले वादळ आणि त्या वादळाला खऱ्या अर्थाने शांत करावं लागेल, नाहीतर या धावा आता मात्र आदिल कुरेशीला कमी पाहायला मिळाल्यात. मग उरण मध्ये जाऊन आदिल कुरेशीने आपल्या नावाचा डंका पेटवलाय, जिथे त्याच्या नावावरती बाईक देखील राहिले असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आहा, स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे थोडस सूर्यदेवाची खऱ्या अर्थाने किरण त्याच्या डोळ्यावरती पडलेत. मात्र तुम्ही क्रिकेट खेळत असताना कारण देऊ शकत नाही. मग इथे प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर सिंगल धाव घेतली गेली. 2 षटकाचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. पाणी घेऊन जायचं आतमध्ये. 48 धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे आदिल कुरेशीने खेळलेली ही इनिंग ज्याच्या खऱ्या अर्थाने बॅट मधून आलेल्या ह्या धावा आणि खऱ्या अर्थाने 47 धाव संख्येवरती वैयक्तिक खेळी नॉट आउट खेळी पाहायला मिळतोय आदिल कुरेशीची. इथे विशाल जैतूवरती हल्ले चढवले गेले. तदनंतर पाहिलं तर मग जे 28 धावा आणि जयेश सुरेकर वरती देखील हल्ले चढवले गेले, जिथे जयेश सुरेकरनं या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 20 धावा. 48 धावपळकावरती मग 12 चेंडू आणि 46 धावांची गरज याशीन रोगे यांना देखील विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती येऊन. आणि खऱ्या अर्थाने या मैदानासाठी ज्यांनी माती आपल्या शेतामधील इथे आम्हाला उपलब्ध करून दिली, याशीनजी रोगे यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. आणि बऱ्याचशा या शेतकऱ्याने आपली खऱ्या अर्थाने कसती जमीन हा मैदान बनवण्यासाठी त्यांनी आम्हाला दिली गेली. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज जिंकण्यासाठी. 95 धावा बनवायच्या आहेत. 94 झाल्यात. 94 धावा बनवल्या होत्या, आपल्याला 1 धाव एक्स्ट्रा करायचे आहे. 95 बनवायच्या आहेत. 48 धावसंख्या झाल्यात. पहिला बॉल शिवा हा गोलंदाज. पुलर लेनचा चेंडू होता. चांगला चेंडू इथे पाहायला मिळते शिवाचा. पुलर लेनचा चेंडू आपण या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र आदिलनं हा चेंडू सोडून दिला की आदिल ह्या भ्रमात राहिले की हा चेंडू ऑफ स्टंप सोडून जातं का. वाईड यॉर्करचा वापर केला होता, मात्र तिथे योग्यरित्या चेंडू हाताळला गेला गोलंदाजाने. डॉट चेंडू आलाय 11 मध्ये. आता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, जमिनीला घासत पुसट चाटत चेंडू सीमा पार. द्यायचे आहे. क्या बात आहे. याच भगव्या चषकामधील पहिला अपशतक ज्याच्या नावावरती राहिलाय माऊ 11 थळ संघाचा हा बॅटर्स आदिल कुरेशीच्या नावावरती. आहा, काय पटका खेळलाय. पुन्हा एकदा एकट्या परशी चेंडू टीप बिडगड क्षेत्राच्या बाहेर. चौकार. त्याच्यामध्ये पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिला 202 धावांचा पाठलाग आरसीबी संघानं सहजरीते केला होता. मग या 94 धावा देखील ते कमी पडतायत. 95 धावा जमा करत असताना जिथे धावसंख्येवरती आपण पाहिली नजर टाकली तर 56 धावा. आहा, क्या बात है.
इथे मात्र आदिल काय करतोय, तोडीस तोड प्रतिउत्तर, ईट का जवाब पत्थर से देत असताना इथे गोलंदाजावरती हल्ले व्हायला सुरुवात झाली. पहिला चेंडू शिवाचा डॉट आला, नंतर चौकार चौकार षटकार. आणि खऱ्या अर्थाने या युट्यूब चॅनल वरती जीटी स्पोर्ट वरती खऱ्या अर्थाने व्ह्यूअर्स देखील वाढलेत, कारण ही मॅच पहा काय चुरशी राहिले. मग जास्त व्ह्यूअर्स स्थळचे असणार आहेत आणि नवगावचे असणार आहेत, कारण मॅच अगदीच क्रुशियल मोमेंट वरती येऊन पोहोचलाय. आणखीन एक, क्या बात है, शॉट ऑफ द डे. आणखीन एक मोठा फटका खेळलाय. 6चा आणि 4चाच पाडा चालू आहे मैदानामध्ये. आज मात्र आदिळच इथे हे गोंगावणार वादळ शांत होणार की नाही. शिवावरती देखील हल्ले. शिवाने पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता, मात्र तिथे त्याच्यावरती हल्ले व्हायला सुरुवात झाली. जिथे आता 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू 27 धावा या मॅच मध्ये चालले. फक्त आदिलचीच हवा. 7 मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. जिथे गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळत असताना शिवाला पाहतोय. राईट आर्म राऊंड, पुढचा बॉल. आहा, आणखीन एक मोठा फटका येणार का, देणार, घेणार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. वरती हल्ला चढवला. 6 धावा मिळाल्या गेल्या. मग जिथे 6 चेंडू आणि 21 धावेंची गरज. गोलंदाज करून काय करणार. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ले हल्ले प्रति हल्ले होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने इथे आदिल आईच नाही आणि फायर नाही, आणि फक्त फायर आणि फायरच म्हणून फलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे संतोषजी भगत, सन्माननीय संतोषजी भगत यांना देखील विनंती करतोय, आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे, आपणास विनंती करतोय. 6 चेंडू 21 धावा. काय प्लॅनिंग असणार आहे गोलंदाजाची, काय प्लॅनिंग असणार आहे कर्णधार दिगंबर हमणेची. जिथे 6 मध्ये 21 धावा रोखायच्या आहेत, 21 धावा बनवायच्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने गोलंदाज पाहिला तर मग रणजित हा गोलंदाज खऱ्या अर्थाने 40+ हा खेळाडू, मग त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे देखील आहे. ऑन द स्ट्राईकला फलंदाज इथे जयेश लडला आपण पाहतोय. पहिला बॉल, काय फटका खेळलाय. नजाकत, सौंदर्य, कौशल्य पाहायला मिळते फटक्यामध्ये. चेंडू सीमा पार येत होई चौकार. दोघे देखील स्कोरर इथे कमी पडायला लागलेत, कारण इथे चौकार षटकारांचीच भाषा बोलली जाते. 5 मध्ये 17 धावेंची गरज आहे. रणजित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इतिहास घडवतोय ह्या मैदानामध्ये. आहा, ओहो, इथे मात्र पंचांचा निर्णय आलाय की हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा.
अर्थातच वाईडचा इशारा मात्र येतोय. हा चेंडू मात्र वाईड आला, एक धाव मिळाले, मात्र स्ट्राईक खऱ्या अर्थाने घेतली गेली फलंदाज आदिल कुरेसेने. इथे वाईड आहे इथे आणि धावचित आहे. वाईट बॉल आहे पण फलंदाज इथे बाद आहे. फलंदाज बाद झालाय. इथे चेंडू मात्र वाईड आलाय. धावसीच्या स्वरूपामध्ये जयेश मात्र बाद झालाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये जिथे 16 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू 16 धावा. यश मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थाने हुकमाचा एका ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जिथे फलंदाज यश मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वाईट चेंडू आले, मात्र धावच्या स्वरूपात फलंदाज बाद देखील झालाय. 5 मध्ये जिथे धावा आता बनवायच्या आहे 16. हा क्रिकेटचा 16 रणसंग्राम काय चाललाय इथे पहा. ज्या 95 धावा देखील बनवल्या जाऊ शकतायत, हे मात्र माऊ 11 थलचे बॅटर या ठिकाणी दाखवून देत असताना मात्र अजूनही बरंच मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. कारण 5 चेंडू 16 धावेची गरज आहे अजूनही. रणजित पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुलरलेचा चेंडू. ओहो, तुम्ही टाका पुढ्यात, आम्ही मारतो वाड्यात. मैदान में है जंग आणि इतिहास रचला जाणार. कारण 18 चेंडू मध्ये 72 धावा चेसिंग झाल्यात, मात्र 24 चेंडू मध्ये 95 धावांचं इथे हे लक्ष्य पार होणार का. मैदान में जंग है, हर खिलाड़ियों में रंग है, जो हिम्मत दिखलाएगा जीत उसी के बल्ले से हो जाएगी. इथे 6 धावांचा फटका आल्यानंतर 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज आहे. 10 धावा 4 चेंडू जिंकण्यासाठी आदिल कुरेशी एकटा लढतोय. किती बी येऊ द्या, एकला बस. 4 मध्ये 10 धावेंची गरज. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू डीप पॉइंट फरार. ताकदीचे फटके नाही, मी युक्तीने देखील फटके खेळू शकतो. मग तो फटका पहा पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला गेला, चौकार आला. 3 चेंडू शिल्लक राहिले. 3 मध्ये 6 धावेंची गरज. 3 चेंडू 6 धावेंची गरज. म्हणजे क्रिकेटमध्ये 434 धावांचा पल्ला पार होताना आपण पाहिला. मग 24 चेंडू मध्ये 95 धावा पार होऊ शकतायत. आणि नक्कीच क्या बात आहे. गणेश सरलेकर यांच्याकडनं जर मॅच विन केले तर 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मोठा फटका खेळला गेला. चेंडू एक टप्पानी शिफारार. 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावींची गरज. काय खेळ चाललाय. शिंपळ्यांच्या शोपीस नको, जीव अडकलाय मोत्यात. परंतु आता सर्वांचा जीव अडकलाय या सामन्यामध्ये, कारण 2 चेंडू 2 धावींची गरज.
जर सामना आवडला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्रेक्षकांनो. काय मॅच चाललंय या मॅचचा खऱ्या अर्थाने व्ह्यूअर्स वाढवलं गेलं आदिल खुरेशी या वादळानं. एकटा लढतोय नॉट आउट 88 धावांवरती खेळ करतोय हा पट्टा. लढतोय लढवय्या खेळ चाललाय समोरच्या संघाला ज्याने अक्षरशः खांब फोडलंय. आता मात्र चेंडू झालेत 5. एक चेंडू 2 धावांची गरज. यजमान श्रीराम स्पोर्ट्स सोनखार आणि आगरी बॉयज दीव संघामध्ये जसा सामना झाला होता तोच या ठिकाणी क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. काय घडणार प्रत्येकाच्या हृदयाचं ठोकं पहा. आणि ती दिसे देखील मॅच दुसऱ्या राऊंडचाच होता. मग इथे कोण हिरो ठरणार कोण झिरो ठरणार. एक चेंडू 2 धावा. ओ सामना बरोबरी सुटलाय. मात्र जिथे मॅच बरोबरी सुटला स्पर्धेचा नेम कंपल्सरी चेसिंग. एकटा लढलाय मात्र समोरच्या संघाला खांब फोडलाय. आणि खऱ्या अर्थाने इथे विरोधी संघामुळे शाबास पठ्ठ्या. इथे तू मात्र आज या इथे कमाल आणि धमाल दाखवलीस. खऱ्या अर्थाने 89 धावेंवरती नॉट आउट पारित याची पाहायला मिळाली आदिल खुरेशी. ही नक्कीच क्लिप GT स्पोर्ट्सच्या माध्यमातून व्हायरल झालीच कारण दयानंदच कासकर तिथे आहे. आणि खऱ्या अर्थाने भगवा चषकाचं हे वादळ ही स्पर्धा 11व्या पर्वामध्ये गाजवले. खऱ्या अर्थाने आदिल खुरेशी खरेच या ठिकाणी शालूट आहे मित्रा. काय खेळ खेळला या ठिकाणी पठ्ठाणी. आज मात्र मैदान गाजवलं. वेल डन आदिल खुरेशी. विजयाने हुलकावणी दिली कारण या स्पर्धेचं नेम कंपल्सरी चेसिंग. क्या बात है.